राज्य निवडणूक निर्णय अधिकारी महाविकास आघाडी आणि मनसेने घेतलेल्या निवडणूक आयोगाच्या भेटीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी केली जोरदार टीका. राज्य निवडणूक आयोगाची महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली, यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी पहिल्यापासूनच त्यांची ही मागणी आहे आणि व्हीव्हीपॅट त्यांचं बघा. एकदा आक्षेप झाला मतदार यादीत गोळ आहे, आता एकदा आक्षेप झाला व्हीव्हीपॅट मशीन नाहीत. म्हणजे त्यांना मला एकच विचारायचं आहे, त्यांचं ज्या राज्यात बहुमत येतं किंवा त्यांच्या जागा जिथं निवडून येतात तिथं मशीन मध्ये घोळ नसतो, तिथं मशीन बरोबर निकाल दाखवतं आणि त्यांचा पराभव झाला की मशीन मध्ये घोळ असतो. आणि मला एक सांगा, मशीन कुणी आणली? बॅलेट पेपर होते निवडणुकीला, मतपत्रिकेवरती आपण शिक्का मारायचो. वोटिंग मशीन कुणाच्या काळात आलं? काँग्रेसच्या काळात आलं. त्यावेळी काँग्रेसने हे स्वीकारलं की वोटिंग मशीन परफेक्ट आहे. बरं, मतदान यंत्र याच्या बाबतीत कोर्ट मॅटर पण झाले ना. जेव्हा ह्यांनी मागे तक्रारी केल्या तेव्हा न्यायालयामध्ये ह्या बाबी गेल्या. तांत्रिक समितीनं ते सगळं तपासून न्यायालयानं निर्वाळा दिला की फुल प्रूफ आहे, त्याच्यामध्ये काही दोष नाही. तरी सुद्धा परत जर महाविकास आघाडीची तक्रार असेल तर त्यांनी जरूर निवडणूक आयोग ही छोटी स्वायत्त संस्था आहे, स्वतंत्र. त्यांना राज्य निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्या आयोगाला महाविकास आघाडीचं आणि मनसेचं शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं. व्हीव्हीपॅटचा विषय येतो, ईव्हीएम मशीन नको अशा पद्धतीचं या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने ते विचारतायत आणि ते भेट आज घेतलेले आहेत. त्या अनुषंगाने बैठक सुरू आहे. नाही, पहिल्यापासूनच त्यांची ही मागणी आहे. त्यांचं बघा, एकदा आक्षेप झाला मतदार यादीत गोळ आहे, आता एकदा आक्षेप झाला व्हीव्हीपॅट मशीन नाहीत. म्हणजे त्यांना मला एकच विचारायचं आहे, त्यांचं ज्या राज्यात बहुमत येतं किंवा त्यांच्या जागा जिथं निवडून येतात तिथं मशीन मध्ये घोळ नसतो, तिथं मशीन बरोबर निकाल दाखवतं आणि त्यांचा पराभव झाला की मशीन मध्ये घोळ असतो. त्यामुळे आणि मला एक सांगा, मशीन कुणी आणली? बॅलेट पेपर होते निवडणुकीला, मतपत्रिकेवरती आपण शिक्का मारायचो. वोटिंग मशीन कुणाच्या काळात आलं? काँग्रेसच्या काळात आलं. त्यावेळी काँग्रेसने हे स्वीकारलं की वोटिंग मशीन परफेक्ट आहे. बरं, मतदान यंत्र ह्याच्या बाबतीत कोर्ट मॅटर पण झाल्या ना. जेव्हा ह्यांनी मागे तक्रारी केल्या तेव्हा न्यायालयामध्ये ह्या बाबी गेल्या. तांत्रिक समितीनं ते सगळं तपासून न्यायालयानं निर्वाळा दिला की ही फुल प्रूफ आहे, त्याच्यामध्ये काही दोष नाही. तरी सुद्धा परत जर महाविकास आघाडीची तक्रार असेल तर त्यांनी जरूर निवडणूक आयोग ही छोटी स्वायत्त संस्था आहे, स्वतंत्र. त्यांना त्यांचे अधिकार आहेत, त्यांच्याकडे त्यांनी द्यावं. शेवटी निवडणूक आयोगाचे अधिकार जे काय त्याप्रमाणे त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील. पण उठसूट तक्रारी करायच्या, कधी मशीनवर करायच्या, कधी मतदार यादीवरती करायच्या. त्यामुळे त्यांना तक्रारी करण्याशिवाय दुसरं काय नाही. काल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुंबईमध्ये काय सांगितलं की त्यांना समोर पराभव दिसायला लागलाय. महाविकास आघाडीला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं चित्र काय असणार आहे ते आता दिसायला लागलं आणि त्याची कारणं अगोदरच शोधायचं काम सुरू आहे. मग आम्ही गेलो होतो निवडणूक आयोगाकडं, आम्ही 2दा गेलो होतो, आम्ही मतदार यादीवर आक्षेप घेतला होता, आम्ही व्हीव्हीपॅट मशीन नाहीत या अगोदर नोंदवलेलं आहे रेकॉर्डवर. त्यामुळे हे बॅकग्राऊंड तयार करतायत की बाबा उद्या पराभव झाला तर कारण काय द्यायची, त्यांचं त्याला काम करू द्या. बघा, आमचं काय चाललंय, आमचा मेळावा चाललाय. आम्ही पक्षाचा ध्येय धोरण घेऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत जातोय, आम्ही पक्ष संघटना बांधतोय. त्यामुळे आम्ही आमचं काम करत राहू. त्यांना काय तक्रारी करायचे ते सावकाश त्यांनी करू द्या. साहेब, संजय राऊतांनी काही वेळापूर्वी एक विधान केलंय. संजय राऊत म्हणतात की निवडणूक आयोगाची भूमिका ही भाजपचे जोडे उचलणारी आहे आणि दुसरं म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला निवडणूक आयोग का घाबरत? मग का गेला म्हणून काल निवडणूक आयोगाकडे? जर तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, निवडणूक आयोग तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर काही चुकीचं काम करते असं तुमचं म्हणणं आहे, मग काल त्यांच्या दारात काय गेला? तुमचे तर नेते पहिल्या नंबरच्या खुर्चीवर बसले होते, युवराज पण होते, नेत्यांचे भाऊ पण होते. मग मला सांगा, एका बाजूला म्हणायचं निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही आणि मग त्यांच्याच दारात जायचं परत न्याय मागायला, ही कुठली पद्धत आहे? एका तोंडानं बोला ना म्हणावं. संजय राऊत 2 तोंडानं बोलतात, एका तोंडानं बोला म्हणावं. नेमकं काय आहे? तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही न्यायालयात जावा ना, जाऊ नका निवडणूक आयोगाकडे. त्यांच्या विरोधात त्यांच्या वर निवडणूक आयोगाच्या वर अधिकार असणारं सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, त्यांच्याकडे जावा. एकदा त्यांच्याच दारात जायचं, त्यांनाच मागणं मागायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचे की त्यांच्यावर आमचा गैरविश्वास आहे. ते चुकीचं काम करतात. दुतोंडी बोलणं आहे. संजय राऊतांना तुम्ही फक्त माध्यम महत्व देता. तिथं आता एवढी लोक जमलीत ना, सामान्य माणसाला विचारा, बूम बाजूला ठेवा आणि तुम्ही
प्रतिनिधी म्हणून जाऊन विचारा संजय राऊतांबद्दल तुमचं काय मत आहे. तुम्ही दाखवू सुद्धा नका आम्ही माध्यमाचे प्रतिनिधी आहे. तुम्हाला संजय राऊताबद्दलची सामान्य माणसाची प्रतिक्रिया ऐकायला मिळेल. आलं लक्षात. धन्यवाद.